तर आपलं नाव काय आहे, कुठून आहात, कधीपासून आहात, आपले कोच कोण आहेत याबद्दल सगळं सांगायचंय. माझं नाव योगेश पाटील, मी भाईंदरवरून आहे. कोच आहे तर संतोष सर, सुरेखा मॅडम आणि दिशा पाटील. कॉलवर कधीपासून जॉईन आता ऑगस्ट महिन्यात आता 1 वर्ष होईल मला, पण 2 महिन्यामध्ये ग्रॅप झालेला माझा. येस, जवळपास 10 महिने आपण प्रॉपर कन्सिस्टंटली वर्कआउट केलं आहे. 2 महिने आपला गॅप होता, म्हणजे 1 वर्ष जवळपास झालेलं आहे असं म्हणूया. हा सर. हो सर. सर 1 वर्षापूर्वी आपण या कॉलवरती आला होतात आणि आत्ताचे योगेश सर, यामध्ये काय बदल झालेला आहे का? हो सर, बदल तर खूप झालेला आता. अगोदर मला आता वजन पण कमी झालेलं आहे. ऍसिडिटीचा त्रास होता. ऍसिडिटी त्रास पण थोडासा कमी झालाय. अच्छा, ऍसिडिटीचा त्रास होता, वजन पण आपलं कमी. वजन किती कमी झालं सर? आता वजन कमी झालं, 5 किलोचा वजन कमी झालं. अच्छा, आणि सर आपण बाय बॅकग्राऊंड नेमकं काम काय करता, काय प्रोफेशन आहे? तर माझं पिऊनचं काम आहे ऑफिसमध्ये. ओके, तर मग ऍसिडिटी बद्दल किती वर्षांपासूनचा ऍसिडिटीचा त्रास होता सर आपल्याला? ऍसिडिटी जवळजवळ 10 वर्ष जास्त असते सर. 10 वर्षापेक्षा जास्त झाले सर ऍसिडिटीचा त्रास होता, आणि मग इथे आल्यापासून आपला कमी आलाय का तो? हो, कमी झालाय सर, तर भरपूर कमी झालाय. कशामुळे कमी झाला असेल, काय वाटतंय आपल्याला? कमी झालं आपलं सकस संतुलित आहार आणि व्यायाम करतो, एक्सरसाइज, त्याच्यामुळे. आणि आपल्या खानपानामध्ये सर काही बदल झालेत का? पहिल्या 10 वर्षापूर्वी जे खायचं आणि आता या वर्षभरामध्ये जे खातात त्यामध्ये काय बदल झालेत नव्हते का? काय सांगाल? हो सर, आता तेलकट तिखट कमी झालंय सर्व माझं. चहा तर घेतच नाही, प्रश्नच नाही चहाचा तर. येस, मग हे आपल्यालाही माहित होतं सर, कॉलवरती जॉईन होण्या अगोदर आपल्याला जास्त ऍसिडिक होतंय, तर आपल्याला हे खायचं नाहीये. तरी सुद्धा हे पॉसिबल होत नव्हतं, आणि इथे या कॉलवरती आल्यानंतर नक्की हा बदल झाला, कारण आपले वेलनेस कोच आपल्याला गायडन्स नक्की करत असणार आणि ते आपण फॉलो केलं आहात. त्यामुळे फक्त आपण इथे लाईफस्टाईल चेंज करतो, आपण कुठल्याही प्रकारची औषधं देत नाही किंवा कुणी डॉक्टर नाही आहोत. हा एक डिस्क्लेमर आहे. योगेश सरांचा हा रिझल्ट असेल, प्रत्येकाचा कमी जास्त येईल, पुढे मागे येईल, पण आपल्याला कन्सिस्टंट काम केलं आणि आपली लाईफस्टाईल चांगली ठेवली तर नक्की. सर योगेश सर, कधीपर्यंत आता ऍसिडिटी तर बंद झालेली आहे, मग आता काय ठरवलंय? वजन कमी केलं, पुढे चालूच ठेवणार आता, मध्ये ब्रेक वगैरे काय नाही तर आता लाईफ टाइम. लाईफ टाइम स्वतःला फिट ठेवलं पाहिजे, हेल्दी, आणि आपला काम करण्यामध्ये स्टॅमिना काही बूस्ट झालाय का? एनर्जी? हा, एनर्जी तर वाढले सर. नक्की, छान सर, आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा छान ग्लो आलेला दिसतो आहे. नक्की असे नंदू सर थांबवतो. योगेश सर उभा राहा. योगेश सर एका पायाने अपंग आहेत, तरी आपल्यासोबत पॉवरफुली फॉरवर्ड स्टेप वर्कआउट करतात. फॉरवर्ड सही स्टेप करतात, एवढं लक्षात घ्या. स्वतः एका पायाने त्यांना त्रास होता. यस यस सर, मैं एक बार आपल्यासाठी विशेष आहे. यस सर, सबको एक बार रिकॉर्ड कर रहा हूँ, आपने कैमरे ऑन करना है सब लोग. योगेश सर को सब लोग देखेंगे, बिल्कुल. एक्सपिरियन्स भी बहुत इम्पॉर्टंट होते यार. येस, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून घ्या आणि एकदा योगेश सरांना बघून घ्या. आपल्याला परमेश्वराने दिलेलं शरीर आहे, याची जोपासना आपण करणं गरजेचं आहे. योगेश सर या सिच्युएशन मध्ये सुद्धा इतकं छान करतात. सर रेकॉर्ड केलेलं आहे, रेकॉर्डिंग मध्ये बहुतेकांची सगळी नावच दिसत आहेत. फक्त हे दाखवण्यासाठी तुम्हाला योगेश सरांना स्पॉटलाइट केलं की दादा यांच्या सारखे तर आपली स्थिती नाही ना. व्हिडिओ बंद करून वर्कआउट करताय, इंदू मॅडम आमचे व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करताय, योगेश सर व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करतात, आणि हे पाहू शकताय अशा परिस्थितीत ते आपल्यासोबत फॉरवर्ड स्टेप सुद्धा करतात, जम्पिंग स्टेप सुद्धा करतायत, आणि त्यांनी त्यांच्यामध्ये अमेझिंग असा बदल करून घेतला. थँक्यू योगेश सर, थँक्यू व्हेरी मच. बहुत बढिया, धन्यवाद. थँक्यू सर. आपल्या कोचने सांगतील त्याप्रमाणे फॉलो करत राहा. निश्चित तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो तुमचा